तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे मुरली याने. इनसाइड आउट, चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वेल होती फलंदाज बळीराम याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. मागच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू ठरला होता बळीराम. धावसंख्या आता पुढे जाईल 3 या अंकावर. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर शिनू. राईट आर्म वर दी विकेट. अंधाधुंद बॅट चालवली होती, दांडी गुल, परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज पहिला बाद होतोय. विकेट आपल्या संघाला मिळून दिला शिनू याने. 3 या धावसंख्येवर पहिला गडी गारद होताना पाहतो आपण. संघर्ष बंगला पाडा संघाचा बळीराम. न्यू बॅटर मधुकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या क्रमांक 3 वर खेळण्यासाठी शिनूने अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेले आहे. आपल्या संघासाठी एक खूपच मूल्यवान विकेट त्याने प्राप्त करून दिलेला आहे. मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे. पुन्हा एकदा शिनू तयार होईल बॉलिंग मार्कवर. स्पर्धेचा सलगचा आजचा दुसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा समारोप अंतिम 3रा दिवस असेल. पहिला दिवस गाजवला इव्हान शिलिओन पिंपळा संघाने, अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. शिनू तयार होते षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओ चांगला पटका, चेंडू येते मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे तयार होता चेंडूला उचलण्यासाठी. वेल होती मधुकर याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 4 अंकावर. 4 धावा धावपलकावर जोडल्यात. शिनू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. चॉप केलेलं आहे चेंडूला. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये सत्यवानला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. 30 यार्ड सर्कलमध्ये मिळेल 1 धाव. एका धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड धावपलकावर धावा आता पाहतो आपण 5. पुन्हा एकदा शिनू. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, तिथे काय घडलं, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद होतोय मधुकरच्या रूपामध्ये. अजून एक धक्का लागतोय संघर्ष बंगलापाडा संघाला. दुसरा गडी तंबूमध्ये माघारी जाताना धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत 5. 5 धावा धावपलकावर. स्पर्धेतून निरोप घेताना संजयभाई म्हात्रे साहेब आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. नारायण स्मृती भातबड मास्टर 40 प्लस संघाच्या वतीने काय गोलंदाजी केली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिनू याने. फक्त आणि फक्त त्याने 5 धावा खर्च केले आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट, किफायती गोलंदाजी केली. इफेक्टिव्ह आणि असरदार हे षटक त्याचं आपण बघितलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शक्ती प्रदर्शन नाचं षटक होतं, शक्ती दाखवली शिनूने. आता उर्वरित 3 षटकांमध्ये एक चांगले चॅलेंज सेट टार्गेट उभारायचं असेल तर आता धावांचा वेग वाढवावा लागेल. धनंजय दुसऱ्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने टॅप केलं होतं चेंडूला. शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 6 वर. 2 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा धनंजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
फुलटॉस चेंडू इनसाइड आउट हा फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर वरून झेपावला होता झेल घेण्यासाठी. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय दिलीप. नो बॉलचा इशारा येते पंचांचा. यस, एक अजून धाव स्कोर कार्ड मध्ये प्लस केली जाईल. 2+1 अशा 3 धावा एकूण आम्ही धावपलकावर जोडणार आहोत. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 9. पुन्हा एकदा यानंतरचा चेंडू फ्री चेंडू असेल. फ्री चेंडू होता. ऑफ स्टंप सोडून हा फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग कडे. एक धाव पूर्ण केली. बाळाराम चेंडूवर झपाटला होता. वेल होती दिलीप याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 11. पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे इथून संघर्ष बंगलापाडा संघाला. पुन्हा एकदा धनंजय तयार होईल बॉलिंग मार्कवर. छोटासा रन अप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लॉग इट. चेंडू चाललाय डीप मिड विकेट कडे. महेश आहे तिथे चेंडूला उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय दिलीप. धावसंख्या आता पुढे जाईल 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेल्या धनंजय पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावपलकावर आम्ही जोडणार आहोत. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 14. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतात चेंडू डाऊन द लेग स्टंप टाकला होता. उडवलाय चेंडूला. अगदी जबरदस्त घणाघाती प्रहार केला होता पण योगेश आहे लॉंग ऑन ला प्रतिम झेल. फलंदाजाचा संपला खेळ. खेळ खल्लास. बंगलापाडाला धावा मात्र धावपलक स्थिर आहेत 14. न्यू बॅटर सुरेंद्र येतोय खेळपट्टीवर. सुरेंद्रला आता दमखम दाखवावा लागेल. आपल्या संघासाठी त्याला निश्चितच चांगली इनिंग सादर करावी लागेल. ऑफ स्टंप सोडून हा फटका खेळलेला आहे. बाळाराम झेल सोडतोय. संधी चालून आली होती ती दवडली आणि आता मात्र तिथे काय घडलंय पाहूया. फलंदाज धावबाद. एकदा वाचला होता दुसऱ्यांदा वाचणार नाही. तुम्ही 2 वेळा वाचू शकत नाही. झेल सोडला होता बालाराम याने. त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सुरेंद्र धावचित बाद झालेला आहे. धाव मात्र धावपलकावर आहेत 15. 4 गड्यांच्या मोबदल्यात धनंजय पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. कबीर आलेला आहे. स्टेट बॅटेड स्वीप चेंडूला केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना सहज दुसरी धाव पूर्ण होईल का असं एक क्षण वाटलं होतं की दुसरी धाव कंप्लीट होईल पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय मुरली. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलेले आहेत. धावा मात्र धावपलक अस्थिर आहेत 16. 5 गडी बाद. खराब स्थिती बघायला मिळते संघर्ष बंगलापाडा या संघाची.
फलंदाजीमध्ये हाराकिरी बघायला मिळते. खूपदा उडवलेला आहे, पण अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून पार्टनरशिप करावी लागेल. खेळपट्टीवर कबीर आहे आणि त्याचबरोबर न्यू बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. दोघांनाही आता इथून पार्टनरशिप करावी लागेल. षटक क्रमांक 3 प्रारंभ होईल आणि तिसऱ्या षटकासाठी योगेश तयार होताना बॉलिंग मार्कवर, ज्याने लॉंग ऑन सीमारेषेवर एक अफलातून झेल टिपला होता. योगेश तयार होतोय. उलटा चेंडू, चांगला फटका, गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला महेश होता तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एकच धाव. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 17. 5 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी बिकट अवस्था, दयनीय स्थिती बघायला मिळते. ती संघर्ष बंगलापाडा संघाची. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. स्वतः यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवर. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहेत. धावपलक 17. 5 गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे आणि योगेश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. हो, अंधाधुंद बॅट चालवली होती. खूप सुंदर चेंडू, कटर चेंडू, फसवा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा मात्र स्थिर आहेत 17. पुन्हा एकदा योगेश तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो, खूप सुंदर चेंडू. फलंदाज त्रिफलाचीत बाद. अजून एक धक्का. संघर्ष बंगलापाडा या संघाला. खूप सुंदर चेंडू होता. फसवा चेंडू टाकला होता आणि फलंदाज बाद होतोय कबीर. धक्का क्रमांक 6. धाव मात्र धावपलकावर कायम आहेत 17. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. हो, तिथे काय घडले? जोरदार अपील केला होता पायचीतचा. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 18. कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवातीला शिनू, त्यानंतर धनंजय आणि आता योगेश टावरे थर्ड ओव्हरमध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना. राईट आर्म ऑन द विकेट. हो, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आपण पाहतोय निर्धाव जातोय. लेग कटरला चेंडू टाकला होता. धावा काय माहित. धावपलकावर 18. कमालीची गोलंदाजी योगेशद्वारा आपण बघितली. फक्त त्याने या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट. किफायती गोलंदाजी केली. जबरदस्त आहे हे षटक त्याने हाताळलं आणि आता शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. यानंतर जो सामना होईल जय ब्राह्मणदेव बाटाले बी आणि त्यांच्या विरुद्ध श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली. दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. महेश अंतिम षटकासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल विशाल. ओ, समोर खेळलेला आहे. मी टॉपच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर येते. शिनू आहे तिथे. जबरदस्त क्षेत्ररक्षण वेल होती विशाल याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 20. महेश उंच पुरा असा गोलंदाज. टॉलमॅन. राईट आर्म वर द विकेट. हो, चांगला चेंडू. वाईड यॉर्कर. खूप चांगला चेंडू टाकला होता. उंचीचा पुरेपूर फायदा घेताना, खांद्यांचा अतिरिक्त भार देताना चेंडू टाकताना महेशला आपण पाहतोय.
धावा काय माहित धावपलकर 20. पुढचा चेंडू स्टेप आउट होऊन फटका खेळला होता. चेंडू येते मिड ऑफ वरून डीप मिड ऑफला. शिनू आहे तिथे अंडर आर्म थ्रो केला आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण करते पुन्हा एकदा विशाल. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 22. अंतिम 4थं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा महेश. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. 1 धाव पूर्ण करताना आपण विशालला पाहतोय. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 23. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आलेला नाही. यावरून दिसून येते की किती सुंदर गोलंदाजी सुरेख मारा बघायला मिळते. जबरदस्त अटॅकिंग अप्रोचने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. बॉलिंग युनिट अटॅक खूप चांगला आहे ताडाली संघाकडे. पुढचा चेंडू कुठल्याही प्रकारचे स्वतंत्र दिलं जात नाही, फ्रीडम दिलं जात नाही. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. लिडिंग एज कॉट अँड बॉलची संधी होती ने झेल सोडलेलं आहे. कॅच ड्रॉप पण फलंदाज बाद होते दुसरी धाव घेताना. सातवा फलंदाज बाद होते. धावा मात्र धावपलकावर पाहतो आपण 24. खराब स्थिती बिकट अवस्था बघायला मिळते. पूर्णपणे फलंदाजीमध्ये आपण पाहतोय निराशाजनक कामगिरी खुर्दा उडवलेला आहे. स्वर्गीय रामशेठ प्रतिष्ठान ताडाली संघातील 4ही गोलंदाजांनी खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना महेश पुन्हा एकदा तयार होईल. सामना करेल सोमनाथ. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला डीप मिड विकेट कडे. योगेश चेंडूवर झेपावला होता. दुसरी धाव सोमनाथ पूर्ण करताना पाहतोय आणि ह्याचबरोबर षटक देखील समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धाबा जोडल्या धावपलकावर 26 आणि 27 धावांचं हे लक्ष पार करावं लागेल विजयाचं स्वर्गीय रामशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. जय ब्राह्मणदेव बाटाले बी आणि त्यांच्या विरुद्ध श्री गुरुदत्त चौटायरवा मानकोली. टॉस करण्या अगोदर आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. मागच्या सामन्यातील श्री गुरुदत्त चौटायरवा संघाचा सामनावीर खेळाडू होता रमेश भोईर आणि त्याला सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक हा दिला जाईल. रमेश भोईर आपण पुढे यायचं आहे. सर्वप्रथम आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया रमेश भोईरला जो पुरस्कार राहून गेला होता. सावंत म्हात्रे साहेबांना विनंती करतोय जे उपाध्यक्ष आहेत मास्टर बॉडी प्लस क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या आपल्या शुभस्ते ट्रॉफी द्यायचे जे आम्हाला देवानंद पाटील साहेब त्याचबरोबर सावंत म्हात्रे साहेबांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विशाल जे आणि त्याचबरोबर भानुदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक दिला जातोय थंडा थंडा कुलकुल. सो वेल प्लेड रमेश भोईर अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. तसेच मनोज गुलवे आपण देखील यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. टॉस आपण करूया या 2 संघांमध्ये. जय ब्राह्मणदेव बाटाले बी आणि त्यांच्या विरुद्ध श्री गुरुदत्त चौटायरवा मानकोली. या भानुदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टॉस केली जाईल या 2 संघांमध्ये. जय ब्राह्मणदेव बाटाले बी आणि त्यांच्या विरुद्ध श्री गुरुदत्त चौटायरवा मानकोली. छापा असा कॉल मानकोली संघ कर्णधाराचा तोच आलेला आहे. मान्यवर मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे.
सचिन नाणेफेक जिंकलेली आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे जय ब्राह्मणदेव वाटाले बी संघाला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे पायकर. धन्यवाद. हे पाहू शकता आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान दिला जाणार, कारण स्पर्धा देखील त्याच लेवलची आहे. आपण स्टँडर्ड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतात. नारायण स्मृती भादवड 40+ च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेचे सर्व अर्थातच सावंतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. फार सुंदर आयोजन, फार सुंदर नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दापोडे गावचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. फार सुंदर मैदान आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सामना आपण पाहतो, एका बाजूला टीम आहे संघर्ष बंगलापाडा, त्यांच्या विरोधात खेळण्याकरता आपण पाहतोय स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ आहे. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करताना संघर्ष बंगलापाडा या संघाने पहिल्या डावामध्ये अवघ्या 26 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे पुढचे 4 षटक्याने जिंकण्याकरता 27 धावांची गरज असणारी टीम ताडाली या संघाला. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. स्ट्राईकला बॅटर आपण धनंजयला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण शेनूला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज बलिराम देखील सज्ज झालेला आहे. हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस आपण पाहिलं तर चांगली लेंथ पाहायला मिळाली. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये यशस्वी होताना बलिरामला आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट आलेला आहे. यावेळेस समोर खेळला गेलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळेस चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. खेळ संपन्न झाली. 0 या आकड्यावरती धनंजय बाद झालेला आहे. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न झालं होतं. खरं तर आपण पाहिलं तर फलंदाज स्ट्रोक तर फार सुंदर खेळला होता. बॅटच्या अगदी आपण पाहिलं टोला चेंडू लागला होता. लॉंग ऑफला सुरेंद्र होतं, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर आपण पाहिलं 0 या आकड्यावरती ताडाली संघाला पहिला झटका लागलेला आहे. न्यू बॅटर श्याम आलेला आहे.
दूरवरचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पंबळ करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, परंतु एक धाव ही पूर्ण होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि तिसऱ्या चेंडूवरती ही पहिली धाव आलेली आहे आणि ती धाव आपण पाहिलीत श्याम चौधरी यांच्या बॅटमधून आलेली आहे. स्ट्राईकला बॅटर यावेळेस शिनू आहे. पहिला चेंडू फेस करताना आपण शिनूला पाहणार आहोत. आडव्या बॅटने ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तटीय सरकमने डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला, परंतु निशाणा मात्र व्यवस्थित साधता आलेला. एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज आता एका धावीवरती खेळत आहेत, तर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 27 धावा बनवायची आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका समोर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एका टप्प्यांची चेंडूची उचलणी पाहायला मिळाली आणि दरम्यान फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. ज्या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष होत आहे त्या वेळेस प्रति चेंडूमागे एका धाबेचं रूपांतर 2 या आकड्यामध्ये केलं जात आहे. 2 धाबा इथे मिळाल्या. धावफलक आपण पाहतोय 4 या अंकावरती आहे. बॅकफुटला जाऊन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न झाला होता. हलक्या हाताने चेंडू सोडून देण्यात आला होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस कॉन्टॅक्ट नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ हा देखील संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण बळीरामला पाहिलं आणि त्याने धावा 4 खर्च केल्यात, तर एक महत्त्वाची विकेट धनंजयला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. समीकरणाचा आपण विचार केला येणारे पुढचे 18 चेंडू जिंकण्याकरता 23 धावींची गरज आहे. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती करतो. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती पाहायला मिळणार आणि त्याकरता गोलंदाज दिलीप आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बळीरामला पाहिलं, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने फार सुंदर खेळ मागच्या मॅचमध्ये खेळला होता आणि तोच मागच्या मॅचमध्ये या सामन्यातला शिल्पकार देखील ठरला होता. मॅन ऑफ द मॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्याची राहिली. वयवर्ष आपण पाहिलं तर 51 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण तो स्फूर्ती बघा अंगामध्ये किती छान आहे. एखाद्या जणू काही युवा खेळाडूला लाजवेल एवढी छान फिटनेस आहे बळीराम याची. दिलीप आलाय गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस आपण पाहतो व्हाईट यॉर्कर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चॉप करायचं होतं इथे, मात्र आपण पाहतो बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू एस्टॅनच्या मागे सरकला. क्षेत्ररक्षक होते बिहाइंड विकेट फिल्डिंग करण्याकरता, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, तर या चेंडूवरती एक धाव देखील पूर्ण झाली. धावफलक आपण पाहतोय 5 या अंकावरती आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं पुढे आणलेलं आहे. रिदममध्ये चुकला जातोय गोलंदाज. दुपारचं सत्र सुरू आहे. पूर्णपणे शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ दी विकेट चांगला फटका खेळला जातोय. चेंडू जमिनीच्या साहाय्याने चालला डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. पाहिलं फलंदाज की चेंडू उचलायला उशीर होतोय. कॉलिंग चांगली मैदानाच्या आतमध्ये झाली. या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक पाहतोय 2 धावेच्या मदतीने 7 या अंकावरती आहे. MSD अर्थातच MS धोनी याचा जर्सी नंबर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आलं. हलक्या हाताने दिशा दाखवली. सॉफ्ट अँड पुश ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तर या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. हाफ ट्रॅकर उचळ घेणारा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर
बॅकफूट पंच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं. याही वेळेला दुसऱ्या धावेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. जणू काही एखाद्या जंगलातनं हरिण पळावं, जणू काही एखाद्या जंगलातनं चित्ता पळावं, त्या वेगाने दोन्ही फलंदाज पळाले आणि एका धावेचं रूपांतर 2 या आकड्यामध्ये करण्यात आलं. 2 धावा इथे मिळाल्या. ऑन साईडला इथे फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करताना पाहायला मिळणार. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय तर गोलंदाजाला मिळाली सफलता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला टप्पा पाहायला मिळाला. हलक्या हाताने याही वेळेला चेंडूला दिशा दाखवण्यात आली. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण पाहतोय योगेश आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती योगेशने स्वतःची खाते उघड केली. संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आपण पाहतोय धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 11 या अंकावरती. समीकरणात आपण विचार केला येणारे उर्वरित आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धाब्यांची गरज. 12मध्ये 16 धाबा बनवायची आहेत. खरं तर पेपरावरती समीकरण फार सोपं वाटत आहे, परंतु ते करण्याकरता आता किती वेळ जाणार, किती स्ट्रगल करावं लागणार हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. कारण काही गोष्टी मैदानाच्या बाहेर बघायला आणि बोलायला फार सोप्या वाटत असतात, पण त्या करण्याकरता मनाची तयारी असावी लागते. दुसऱ्या षटकामध्ये आपण दिलीपला पाहिलं, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. 7 धाबा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याची नावी राहिलं. पहिल्या षटकामध्ये आपण बळीरामला पाहिलं, त्याने 4 धाबा खर्च केल्या. यानंतर देखील एक सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला माणकोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला भाटाली संघ आहे. दोन्ही गावांचा आपण विचार केला तर आजूबाजूचीच गावं आहेत. दोघांचे दावपेच माहीत आहेत, परंतु महत्त्वाची मॅच आहे. त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये कोणाचं पारडं जड असणार आहे ही येणारी वेळच सांगून जाणार. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली वेळ यायला देखील वेळ लागत नाही आणि वाईट वेळ यायला देखील वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. बाळारामाला आहे क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागली, चेंडू एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर फलंदाजाने एकदा पूर्ण केली. योगेश आणि श्यामला माहिती आहे, आपण असा जरी खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला, सिंगल डबल जरी आपण आपल्या बॅटपर्यंत धावा काढल्या तरी आपण आपल्या इंटेन्शनपर्यंत, आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो एकदम साधं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. आडव्या बॅटने खेळायचं होतं, यावेळेस आपण पाहतोय चेंडूने उसळी घेतली होती आणि चेंडू एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला. खरं तर नशिबाची साथ ही फलंदाजाला मिळाली की चेंडू एस्टनवरती आदळला नाही, एस्टनच्या वरून ट्रॅव्हल झाला. चेंडू डॉट पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन याही वेळेला हलक्या हाताने दिशा दाखवली, वेगाचं वापर करण्यात आलं. चेंडू आपण पाहिलं तर एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. एका धावेचा पवित्र सावध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष होतोय त्या वेळेस धावा मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जणू काही एखाद्या बंदुकीतना गोळी निघावी त्या वेगाने चेंडू निघाला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. धावा मिळतील 4.
फुल लेंथ आहे. यावेळेस आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळला गेला. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात आली. चेंडू झाला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तर या चेंडूवरती फलंदाज योगेशने 2 धावा पूर्ण केल्या. या आधीचा चेंडूचा विचार केला तर ताकद झुंकली होती, चौकार पाहायला मिळाला, पण इथे मात्र बुद्धीचा वापर करण्यात आलं. 2 धाबा इथे प्राप्त होत आहेत. धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने 19 अंकावरती आहे. पुन्हा फुल लेंथ, याही वेळेला ड्राईव्ह करण्यात आलं. चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये बळीराम होते, त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि इथे 2 धाबा देखील पूर्ण झाल्या. अशा प्रकारे आपण पाहतो षटक क्रमांक 3 देखील आता संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 21 अंकावरती. तर येणारे आता पुढचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धाब्यांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करतो. शेवटचं षटक मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज आपण सुरेंद्रला पाहतोय. सहा चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. आज मुकेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. त्याची कमतरता कुठे भासणार नक्कीच, कारण ज्यावेळेस मुकेश असतो त्यावेळेस बॅटिंग देखील करत असतो, गोलंदाजी देखील करत असतो. त्याची कमतरता आज या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. चला सुरेंद्र, आपण जास्त वेळ घेऊ नका, विनंती करतो. बॅकफुटला जाऊन याही वेळेला चांगला फटका खेळला गेला. गॅप इथे देखील मिळाली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहे. दोघांमध्ये शर्यत पाहायला मिळतोय. अंतिम क्षणी मात्र चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालं, परंतु बॅटरला संधी मिळाली 3 धाबा पूर्ण करण्याची. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, परंतु आता इथे गोलंदाज इंटरेस्टेड आहे की नाही हे पाहिलं जाणार. मात्र 3च धावा या चेंडूवरती मिळणार आणि गोलंदाज आपण पाहतोय त्याने विकेट देखील घेतलेली नाही आहे. 3 धाबा इथे मिळाला आपण पाहतोय. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 24 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 3 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईकला बॅटर योगेश आहे. मोर खेळलेत, यावेळेस सुंदर फटका. चेंडू वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराने होते मॅच फिनिश. अभिनंदन टीम स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि हार्डलक टीम संघर्ष बंगलापाडा.